ज्ञानेश्वरीच्या भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील 62 क्रमांकाचा श्लोक चिंतनासाठी घेतलेला आहे. सेवेकरिता 18व्या अध्यायातील श्लोक निवडण्याचं प्रयोजन असं, प्रवृत्ती निमित्त असं, उद्या सप्ताहाचा नामयज्ञ सोहळ्याचा 6वा दिवस आहे. मला असं वाटतं आज सकाळी 17 अध्यायाचं पारायण पूर्ण झालेलं असेल आणि 18व्या अध्यायाला आरंभ झालेला असेल. काही प्रापंचिक अडचणीमुळं, काही व्यावहारिक अडचणीमुळं, प्राकृतिक अडचणीमुळं म्हणजेच शारीरिक अडचणीमुळं प्रत्येकालाच 7 दिवसामध्ये पारायणाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीची म्हणजेच भगवान श्री ज्ञानोबरायांची सेवा जमेलच असं नाही. काही अडचणी असतात आणि म्हणून ज्यांना याच्या आजपासून मागे 5 दिवस पारायणाला बसता आलं नाही, ज्ञानोबरायांची सेवा करता आली नाही, ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सेवा करता आली नाही, त्यांनी कमीत कमी उद्यापासून तरी 18व्या अध्यायाचं पारायण करावं. का? 18वा अध्याय म्हणजे ज्ञानेश्वरीचा कळसाध्याय. 5 दिवस अडचणीमुळे जमलं नाही, पण उद्या 6वा दिवस आहे उत्सवाचा, नामयज्ञ सोहळ्यातील. परवा दिवशी 7वा दिवस आहे. एकादशीला आणि द्वादशीला उत्सवाची सांगता आहे. हे 2 दिवस तरी आपल्या अडचणीवर मात करून जो उद्यापासून सुरुवात होणारा जो ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय आहे, त्या 18व्या अध्यायाचं पारायण आपण करावं. 18व्या अध्यायाचं पारायण होणं एका अर्थी संपूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यासारखं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या हातून ती सेवा घडावी, ज्ञानेश्वरीची सेवा घडावी, अर्थात भगवान श्री ज्ञानोबरायांची सेवा घडावी आणि त्यांच्या प्रसादाने म्हणजेच ज्ञानोबरायांच्या प्रसादाने, ज्ञानेश्वरीच्या प्रसादाने आपण आपल्या जीवनात धन्यतेला प्राप्त व्हावं. पंचदशीच्या तृप्तिदीप नावाच्या 7व्या प्रकरणामध्ये विद्यारण्य मुनी असं म्हणतात, धन्यहोम प्राप्तव्यम सर्व मध्यम संपन्नम, धन्यहोम कर्तव्यम मेन विद्यते किंचित. 4 श्लोकाच्या माध्यमातून धन्यतेचा विचार शास्त्रकार पंचदशीमध्ये करतात. त्याच्यातला एक श्लोक मी तुमच्या समोर सांगितला. संत वाङ्मयाच्या अभ्यासातून, संत वाङ्मयाच्या चिंतनातून, संत वाङ्मयाच्या सेवेतून त्या वाङ्मयाचा आशीर्वाद आणि संतांचा प्रसाद हा मानवी जीवनात धन्यता करणार आहे. आणि म्हणून शास्त्रकाराने वर्णन केलं की धन्यहोम प्राप्तव्यम मेन विद्यते किंचित. आता मला काहीच प्राप्तव्य शिल्लक राहिलं नाही आणि त्या प्राप्तव्याच्या संबंधानं धन्यहोम कर्तव्य मेन विद्यते किंचित, मला काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. मग याचा अन्वय कुठं लागतो? आता जे शास्त्रकार वेदांतामध्ये सांगतात, पंचदशीकार वर्णन करतात की मला काहीच कर्तव्य राहिलं नाही, काहीच प्राप्तव्य झालं नाही, त्याच्या संबंधाचा विचार तुकोबराय गात्यामध्ये सांगतात. काम नाही झालो पाही रिकामा, आणि फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा होऊनी. फक्त द्रष्टा होऊनी फावल्या त्या करू चेष्टा. आणि म्हणून मानवी जीवनात धन्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर संत सेवा महत्वाची आहे.
भगवत सेवा महत्वाची आहे. आणि म्हणून उर्वरित 2 दिवस शिल्लक आहेत उत्सवाचे. एक वाक्य जाणीवपूर्वक बोलतो. 2025 चालू आहे. डिसेंबर महिना आहे. इंग्रजी महिन्यानुसार डिसेंबरमध्ये वर्ष संपणार आहे आणि जानेवारीला 2026 साल चालू होणार आहे. कदाचित आपलं आयुष्य आपणाला माहित नाही, पण 2025 साली चालू असणार हा उत्सव आहे, जो हरिनाम सप्ताह आहे. त्या सप्ताहाचे आपण साक्षीदार आहोत. 2026 सालची काही शाश्वती सांगता येणार नाही, म्हणून आहे तोपर्यंत सेवा हे महत्वाचं आहे. आणि सेवा कोणाची आहे? तर एक परमात्म्याची आणि 2 साधू संतांची. आता सेवेचा अनेक भाग सांगता येईल. श्रीगुरूंची सेवा आहे, आई वडिलांची सेवा आहे, वगैरे वगैरे बराचसाच विषय सांगता येईल. पण तो सांगणं मला इथं उचित वाटत नाही. फक्त मला विषयाच्या संबंधाने एवढं बोलायचं आहे की मानवी जीवनात धन्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर एक ईश्वर सेवा, परब्रह्म परमात्म्याची सेवा आणि 2 साधू संतांची, तात्पर्य श्रीगुरूंची संत वाङ्मयाची सेवा. आणि ही सेवा ज्याच्या जीवनात प्राप्त झाली, ज्याला मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर त्याच्या प्रयत्नाने, त्याच्या अदृष्टाने त्याला ती प्राप्त झाली, त्याचा प्रवास धन्यतेकडे होतो. आणि म्हणून याच्या संबंधाचा विचार सांगणारा एक श्लोक आपल्या समोर सेवेकरता मी उपस्थित केलेला आहे. 18व्या अध्यायातला श्लोक आहे. श्लोक क्रमांक 62 आहे. इथेही भगवान स्वतः अर्जुनाला सांगतात की बाबा रे सेवा कर. अर्जुनाला सांगतायत या श्लोकाच्या माध्यमातून, तू काय कर, त्या परब्रह्म परमात्म्याला शरण जा. ते कसं जा? सर्व भावानं शरण जा. त्या परब्रह्म परमात्म्याची सर्व भावानं तू सेवा कर. आणि सर्व भावाने सेवा केल्यानंतर तो परब्रह्म परमात्मा तुझ्यावर प्रसन्न होईल. आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याचा प्रसाद प्राप्त होईल. आणि त्याचा प्रसाद झाल्यानंतर तुला तुझ्या जीवनात नित्य स्थानाची आणि नित्य शांतीची प्राप्ती होईल. म्हणून श्लोक सांगितलेला आहे, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्यसी शाश्वतम. सरळ सरळ श्लोकाचा असा अर्थ होतो, भारता, अर्जुना, तू त्या परब्रह्म परमात्म्याला शरण जा, त्याची सर्व भावेने सेवा कर, तो तुझ्यावर प्रसन्न होईल. आणि प्रसन्न झाल्यानंतर तत्प्रसादात, त्याच्या प्रसादानंतर स्थानम प्राप्यसी शाश्वतम, पराम शांतीम स्थानम प्राप्यसी शाश्वतम. नित्य अशा सर्वोत्कृष्ट, पराम, परा शब्दाचा अर्थ होतो सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट शांतीला आणि शाश्वत नित्य स्थानाला प्राप्त होशील, असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. श्लोकाचा सरळ अर्थ आहे. आणि त्याच्यावर फार सुंदर चिंतन ज्ञानोबराय खाली ओवीच्या माध्यमातून करतात बरं का. काय सांगितलं याच्यामध्ये? अर्जुनाचं निमित्त केलं बरं का भगवंताने. अर्जुनाचं निमित्त करून हे सांगायचंय तुम्हाला आम्हाला की भगवंताला शरण जा, परब्रह्म परमात्म्याला शरण जा. आणि कसं जा? सर्व भावानं शरण जा. अनन्य भावानं शरण जा. अन्याश्रयाणाम त्यागो ही अनन्यता. नारद भक्ती सूत्रातला श्लोक आहे.
एक परब्रह्म परमात्म्याचाच आश्रय करणं, त्याच्याविषयी अंतःकरणाच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी एक अनन्यतेचा भाव ठेवणं, आणि तो अनन्यतेचा भाव ठेवून अनन्यतेनं त्याची सेवा करणं ही अनन्यता आहे. सेवेमध्ये ज्याची आपण सेवा करतो, ज्या परब्रह्म परमात्म्याची आपण सेवा उपासना करतो, त्या परब्रह्म परमात्म्याविषयी अनन्यतेचा भाव महत्वाचा. सेवा पुष्कळ जण करतात, प्रश्न नाही. प्रसाद का होत नाही? धन्यतेला का प्राप्त होत नाही? सर्वश्रेष्ठ शांती आणि नित्यस्थान का प्राप्त होत नाही? कुठंतरी कमतरता आहे बरं का, कुठंतरी कमतरता आहे. मग ती कमतरता सेवेमध्ये असेल, सेवेच्या माध्यमातून आमच्या अंतःकरणातला भाव असेल, पण कमतरता आहे. देवाला काय आवडतं? सेवेच्या संबंधानं तुमच्या अंतःकरणातला भाव देवाला प्रिय आहे. महाराजांचं प्रमाण आहे, तो का म्हणे, भाव नाही करशी सेवा, तेने काय देवा योग्य होशी. देवाच्या कृपेला, देवाच्या प्रसादाला तिने काय देवा योग्य होशी. नुसती सेवा करायची म्हणून चालणार नाही, किंवा माझ्या वाट्याला आलेले आहे म्हणून करायचे असं नाही बरं का. तर श्रद्धेनं, भावनेनं, म्हणजे भक्तीनं, श्रद्धा आणि भक्ती खूप महत्वाचे सेवेमध्ये. आणि श्रद्धायुक्त अंतःकरणानं, भक्तियुक्त अंतःकरणानं केलेली सेवा ही ईश्वराला प्रिय आहे. तुम्ही त्या परब्रह्म परमात्म्याला तुळशी पत्र अर्पण करताय का लिंबाचं पान अर्पण करताय का बेलपत्र अर्पण करताय, याचा फारसा विचार देवाला नाहीये. त्या पत्राच्या संबंधानं तुमच्या अंतःकरणातली श्रद्धा आणि तुमच्या अंतःकरणातलं प्रेम, तुमच्या अंतःकरणातला जो भाव आहे, तो देवाला अपेक्षित आहे. ज्ञानोबराय सुंदर बोलतात, मग निस्सीम भाव उल्हासे, मज अर्पावयाचे निमिषे, फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. भलतयाचे हो, फळ एक आवडे तैसे. माध्यम फक्त फुलाचा आहे, पानाचा आहे, जलाचा आहे. फक्त त्या माध्यमाद्वारे, त्या साधनेच्या द्वारे, त्या साधनाच्या द्वारे तुमच्या अंतःकरणातली श्रद्धा आणि तुमच्या अंतःकरणातला भाव महत्वाचा आहे. आणि देवाला तोच प्रिय आहे. देवाला तोच प्रिय आहे. देवाला काही बाकीचं लागत नाही. आणि अजून विचार करायचं म्हटलं तर देवाला अर्पण करावं असं सामर्थ्य आमच्या ठिकाणी काय आहे म्हणता. फक्त देवाला आपण एक देऊ शकतो, आपल्या अंतःकरणातलं प्रेम, आपल्या अंतःकरणातला शुद्ध भाव, आपली, त्यालाच भक्ती म्हणतात. नारद भक्ती सूत्रातलं द्वितीय सूत्र आहे भक्तीची व्याख्या, सा तस्मिन परम प्रेम रूपा. भगवंतावर केलं जाणार आत्यंतिक प्रेम नाम भक्ती आहे. भक्तीची व्याख्याच केली, आणि ते देवाला अपेक्षित आहे. आणि म्हणून अर्जुना, तू काय कर, देवाला सर्व भावाने शरण जा. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकावर सांगतात. मग अर्जुन शरण गेला नव्हता का? शरण गेला होता म्हणूनच सांगितलं, तोपर्यंत सांगितलं नाही बरं का. अर्जुनाला केव्हा सांगितलं हे सगळं?
ज्या वेळेला अर्जुन परब्रह्म परमात्म्याला शरण गेला त्याच वेळेला सांगितलं. गीतेचा दुसऱ्या अध्यायात एक श्लोक आहे, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यच्रेयस्य निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादिमान् त्वां प्रपन्नम. केव्हा सांगितलं भगवंतालय अर्जुनाला हे सगळं? ज्या वेळेला अर्जुनाने शिष्य स्वरूपानं भगवंताची शरणागती स्वीकारली त्याच वेळेला भगवंताने सांगितलं, शिष्यस्तेहं शादिमान् त्वां प्रपन्नम. आणि मग विचार कुठून सुरू झाला? दुसऱ्या अध्यायातील 11व्या क्रमांकाचा श्लोक. श्री भगवान वाच अशुच्चानन्वशोच्चस्त्वं प्रज्ञावादांशच भाससे गतासून गतासूश्चनानु शोचंती पंडिताः. इथून विचार सांगितला, सुरुवात झाली भगवंताची सांगायला. आणि मग टप्प्याटप्प्याने सांगत 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 18व्या अध्यायापर्यंत आले. आणि 18व्या अध्याय सगळ्या विषयाला भगवंताने पुन्हा गवसणी घातली. आणि मग 62व्या श्लोकावर सांगितलं, हे भारता, भारत हा शब्द अर्जुनाच्या संबंध नाही बरं का. हे अर्जुना, तू काय कर, परब्रह्म परमात्म्याला शरण जा. कसे जा? सर्व भावानं शरण जा. मग सर्व भावानं शरण जाणं म्हणजे काय? देवाने सांगितलं अर्जुनाला की अर्जुना, फक्त तू सर्व भावानं शरण जा. एवढे देव सांगितले. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. आणि तू सर्व भावानं त्या देवाला शरण गेलास तर तत्प्रसादात मग काय होईल? भगवंताचा प्रसाद होईल आणि सर्वश्रेष्ठ शांतीला तू प्राप्त होशील 1 आणि नित्य स्थानाला प्राप्त होशील 2. स्थानम प्राप्यसी शाश्वतम. सर्वश्रेष्ठ शांती आणि नित्य स्थान तुला भगवत कृपेने भगवत प्रसादाने प्राप्त होईल. तात्पर्य, तुला तुझ्या जीवनाची धन्यता होऊन जाईल. एवढं बोलले. पण सर्व भावानं शरण जाणे म्हणजे काय हे मात्र भगवंताने अर्जुनाला सांगितलं नाही बरं का. ते ज्ञानोबरायांनी सांगितलं. ते कोणी सांगितलं? ज्ञानोबरायांनी सांगितलं. कारण ज्ञानोबराय माऊलेत बरं का. माता काय करते? त्या लहान बाळाला भूक लागल्यानंतर घास भरवते. ते घास भरवत असताना भात घेतला असेल, किंबहुना पोळी असेल, चपाती असेल, किंबहुना वरण भात असेल, त्याचे लहान 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 घास करते आणि त्या मुलाला भरवते. त्याची आई काम करते ते भूक लागल्यानंतर. आणि मग ते लहान बाळ असतं ते पोटभर जेवण करतं आणि मग तृप्तीचा ढेकर देतं. तसं ज्ञानोबरायांचं आहे बरं का. तसं ज्ञानोबरायांचं. ज्ञानोबरायांनी काय केलं? भगवान परमात्मा बोलून गेले, पण आम्हाला पचेल, रुचेल, खाण्यास सोपं जाईल आणि आम्हाला ते प्राप्त झाल्यानंतर आम्हाला तृप्तीचा ढेकर येईल आणि ते पोटभर मिळेल
हे कार्य मात्र ज्ञानोबरायांनी केलं बरं का. देव श्लोकात सरळ म्हटले की अर्जुना तू सर्व भावाने देवाला शरण जा. सर्व भाव म्हणजे काय, सर्व भावानं शरण जा म्हणजे काय, हे परमात्मा बोलले नाहीत, ते ज्ञानोबराय बोलले. ते कोण बोललं? ज्ञानोबराय बोललोय. किंबहुना ज्ञानोबरायांनी ते सांगितलं. आणि त्याचा विचार कुठं सांगितला भगवान श्री ज्ञानोबरायांनी? त्या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये सांगितला. शरण सर्व भावानं जा म्हणजे कसं जा? तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रीग, इथपर्यंत सर्व भाव सांगितला. आणि तो पटवून देण्यासाठी सिद्धांत ज्ञानोबरायांनी उत्तरार्धामध्ये ओवीच्या दृष्टांताचा अन्वय केला, दृष्टांताचा स्वीकार केला. आणि तो दृष्टांत काय सांगितला? महोदधी का गांग रिगाले जैसे. गंगा प्रवाहित झाल्यानंतर शेवट कुठं जाऊन मिळते? समुद्राला जाऊन मिळते. आणि ती नुसती मिळत नाही, सर्वांगाने जाऊन मिळते. तो का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. उर्मी म्हणजे लाटा बरं का. ज्या वेळेला गंगेचं पवित्र जल, पवित्र पाणी समुद्राला जाऊन मिळतं, त्यावेळेला ते गंगेचं आहे का गोदावरीचं आहे का यमुनेचं आहे का अंबवणा समुद्राचं आहे कळत नाही. त्याच्यातून ते शोधून वेगळं काढता येत नाही, एकरूप होऊन जातं. किंबहुना पाण्यावर निर्माण होणाऱ्या लाटा उर्मी ह्या पाण्याहून भिन्न वाटतात, पण त्या भिन्न असत पाण्याहून वेगळ्या वाटतात. आपण म्हणतो पाण्यावर लाटा निर्माण झालेल्या आहेत. वाऱ्याच्या संबंधानं पाण्याचा एक विशिष्ट प्रकारचा आकार तयार होतो, त्याला आपण लाटा म्हणतो, त्याला उर्मी म्हणतात. पण त्या लाटा लाटा आहेत का ते पाणीच आहे? हो, पाणीच आहे बरं का. फक्त पाण्याला वाऱ्याचा संबंध आल्यानंतर ते वेगळं दिसतं, पण वास्तविक ते पाणीच असतं, एकरूप असतं. तसं समुद्राला मिळण्या अगोदर हे गंगेचं पाणी आहे, यमुनेचं पाणी आहे, सरस्वतीचं पाणी आहे, नदीचं पाणी आहे, ओढ्याचं पाणी आहे. तवची वहाळ वहळ जवन पवती गंगाजळ, मग होऊन टाकी ती केवळ गंगारो. वड्याचं, नाल्याचं, वगळीचं, गावातलं, कुठपर्यंत? जोपर्यंत ते नदीला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. नदीला मिळाल्यानंतर पुन्हा त्याच्यात भेद नाही, पुन्हा ती नदी प्रवाहित होऊन समुद्राला जाऊन मिळाली, वेगळी नाही. ज्ञानोबराय ओवीच्या सुरुवातीला सर्व भावानं शरण जा म्हणजे कसं जा? तया अहम वाचा चित्त अंग. अर्जुना तू काय कर, कायेन शरीरानं, वाचेन, अहंकार रहित होऊन, अहम मीपणा बाजूला ठेवून तू काय कर, त्या देवाला शरण जा. मंदिरात येत असताना किंबहुना देवाची शरणागती स्वीकारत असताना आपल्या ठिकाणचा अहमपणा निघून गेला पाहिजे, अहंकार मी निघून गेला पाहिजे. म्हणून आपल्या सनातन हिंदू वैदिक परंपरेतली जी मंदिर आहेत, पुरातन मंदिरं बघा, पुरातन मंदिरं
आत्ताची सांगत नाही बरं का, RCC नाही बरं का, पुरातन मंदिर सांगतो. आपल्या गावाच्या आसपास असेल तर बघा, मुख्य गाभाऱ्याची जी चौकट असते ती कशी असते? लहान असते. ते मंदिर ज्याने निर्माण केले त्यावेळेचे जे कलाकार होते, ज्याने डिझाईन केले ते आर्किटेक्ट्स होते, इंजिनियर होते, त्यांना ती चौकट मोठी बसवता आली असती का नाही? आम्हाला आज बसवता येते त्यावेळेला बसवता आली असती का नाही? त्यांनी जी कलाकृती घडवली ती आज आम्हाला जमत. त्यांनी एका एका दगडामध्ये मंदिरं तयार केली. अशी आमच्यातली मंदिर आहेत. आमची अशी काही मंदिर आहेत जी कळसापासून सुरुवात झाली आणि तिचा आधी कळस मग पायारे. काय त्यांची कलाकार असेल, काय त्यांची कला असेल, काय त्यांचे कष्ट असतील. आता सारख्या मशिनरी नव्हत्या. मग त्यांनी ती पुरातन मंदिर निर्माण केली. भगवान परब्रह्म परमात्मा ज्या ठिकाणी विराजमान आहेत, स्थानापन्न आहेत, जो मंदिराचा मुख्य गाभारा आहे, त्याची चौकट त्यांना मोठी ठेवता येत होती का नाही? पण त्यांनी ठेवली नाही, ती लहानच ठेवली. लहान ठेवण्यापाठीमाग हाच एक उद्देश आहे की जो साधक, जो भक्त, जो उपासक, जो कोणी देवाच्या दर्शनार्थ येईल, त्यानं आपला अहंकार मंदिराच्या बाहेर, गाभाऱ्याच्या बाहेर ठेवायचा आहे. आणि मंदिराच्या बाहेर आपला अहंकार ठेवून त्यानं शरणागतीपूर्वक नतमस्तक होऊनच येत असताना सुद्धा आपला ताटपणा जो आहे तो ताटपणा बाजूला ठेवूनच मुख्य भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून भगवंताचं दर्शन करत असताना त्यानं तो अहमपणा बाजूला ठेवून आपला ताटपणा जो आहे तो बाजूला ठेवूनच भगवंताच्या दर्शनार्थ आलं पाहिजे. हा त्याच्यातला मुख्य भाग आहे. म्हणून पुरातन काळातील मंदिरामध्ये मुख्य गाभाऱ्याची चौकट ही छोटी असायची. मग वाकूनच प्रवेश करावा लागायचा. वाकूनच प्रवेश करावा लागायचा, किंबहुना करावा लागतो आता सुद्धा. हिथं ज्ञानोबा आहेत तेच सांगतात, बाबा रे, त्या देवाला सर्व भावानं शरण जा म्हणजे काय कर? कायेनं, वाचेनं, मनानं अहंकार निवृत्त करून शरीरानं, वाचेनं आणि अंतःकरणानं तू त्या देवाची अहंकार निवृत्ती, हे महत्वाचं आहे बरं का त्याच्यातलं. अहंकारासहित नाही, म्हणून अहम वाचा चित्त, ज्ञानोबा अगदी बिनचूक ज्ञानोबरायांची मांडणी. ते बाजूला ठेव आणि मग देऊन या शरण रीग. अहंकार निवृत्तीपूर्वक काया वाचा मन देवाला अर्पण कर. भगवान फक्त बोलून गेले, सर्व भावाने शरण जा, एवढं बोलले, पुढे निघून गेले. सर्व भावाचं उत्तर कोणी दिलं? सर्व भावाने शरण जा कोणी सांगितलं? ज्ञानोबा यांनी सांगितलं. म्हणून ज्ञानेश्वरी महत्वाची. 5 मिनिट ज्ञानेश्वरीची सेवा करा, नुसतं पारायणापुरतं नाही, रोज रोज पण महत्वाचे आहे बरं का. जीवनात धन्यता प्राप्त करून घ्यायची आहे ना, तर ज्ञानेश्वरीची सेवा महत्वाची. ग्रंथ राजच म्हटलं जातं, कारण सगळ्या विषयाला गवसणी ज्ञानोबा यांनी घातलेले. एकही विषय ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीतून सोडलेला. भाषाच ज्ञानोबा यांनी 56 वापरलेले. 56 भाषेचा केलासे गौरव. हे ज्ञानेश्वरीचं वैभव आहे. म्हणून तर भगवान श्री ज्ञानोबा यांना माऊली म्हटलं जातं. ज्ञानराज माझी योग्यांची जेने निगमवल्ली प्रकट केली.
हे ज्ञानेश्वरीचं वैभव आहे. आणि म्हणून सर्व भावानं शरण जा म्हणजे काय? कायेनं वाचेनं आणि मनानं अहंकार निवृत्तीपूर्वक. एक उदाहरण सांगता येईल सुंदर असं, शबरीचं. मातंग ऋषीने जात असताना सांगितलं, प्रभू रामचंद्राचं भजन कर, भगवंताच्या नामाचं भजन कर, भगवान परब्रह्म परमात्मा तुला दर्शन देतील. आणि परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार दर्शन झालं की जीवनाची धन्यता आहे. एवढंच ऐकलं आणि सेवा आरंभ झाली. रामायणात आता ती शूद्र जातीतली भिल्लीन होती वगैरे वगैरे इतिहास सांगितला जातो. आता त्याचं प्रयोजन आपल्याला नाहीये, वेळेची मर्यादा आहे. पण तिनं जी सेवा केली, श्री गुरुनी सांगितलं, तिथून सुरुवात झाली. ते प्रभू रामचंद्राचं दर्शन होईपर्यंत सेवा अखंडित चालू राहिली. पण त्या सेवेमध्ये कुठेही अहंकार नाहीये. आणि तिनं जी सेवा केली ती सेवा कायेनं वाचेनं आणि मनाने केलेले बरं का, अहंकार रहित होऊन. कायेनं वाचेनं मनानं सेवा केली आणि जर त्या सेवेमध्ये अहम शिल्लक राहिला तर तो देवाला मान्य होत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तिळा एवढा जरी अहम निर्माण झाला साधकाच्या अंतःकरणामध्ये, उपासकाच्या अंतःकरणामध्ये, मेरू पर्वता इतका मोठा येतो. मेरू तो समान भार देवा. देवाला भार आहे, आपल्यालाही भार आहे. अहंकार देवाला मान्य नाही बरं का, अहमपणा. ज्याला शास्त्र. आणि म्हणून शबरीनं जी सेवा केली देवाची, जी तिच्या हातून साधना घडली, ती कायेनं वाचेनं आणि मनानं अहंकार निवृत्तीपूर्वक केली बरं का. आणि अखंड आयुष्यभर सेवा केली. किती मोठा संयम आहे. रोज आश्रम लुटून काढणं, रोज देवासाठी जंगलातून फळं घेऊन येणं, रोज आज माझा परमात्मा येईल म्हणून त्याच्यासाठी रोज पुष्पमाला बनवणं, फळांची माळ बनवणं, तयार करणं, देवाची पाद्यपूजा करावी म्हणून देवाच्या चरणावर काही फुलं अर्पण करावी म्हणून फुलं गोळा करणं, माझा परमात्मा ह्या रस्त्यावरून येईल म्हणून तो रस्ता सडा संमार्जन करून स्वच्छ करणं आणि देवाची वाट बघत देवाचं नामस्मरण करत बसणं. कुठून सुरुवात झाली? श्री गुरुनी सांगितली तिथून पासून कुठपर्यंत? प्रभू रामचंद्र जोपर्यंत येत नाहीत तिथपर्यंत. काय संयम आहे. आमचा संयम राहील का नाही याची शाश्वती नाही बरं का. किती मोठा संयम आहे. आम्ही केलं असतं 1 वर्ष, 2 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्षे, 12 वर्ष, एक तप झालं. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये अनेकांची उदाहरणं सांगितलेले आहेत. भगवत प्रसाद प्राप्त होणं एवढी सामान्य गोष्ट नाही. खूप प्रयत्न करावे लागतात, खूप सायास करावे लागतात, तेव्हा भगवत कृपा प्राप्त होत असते. म्हणून श्लोकाच्या पूर्वार्धात भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू सर्व भावाने शरण जा. आणि मग श्लोकाच्या उत्तरार्धात काय सांगितलं, तू जर त्या भगवंताला सर्व भावानं शरण गेलास, त्याची सेवा केली, कायेनं वाचेनं मनानं, अहंकार निवृत्तीपूर्वक सेवा घडली, तर काय होईल? तत्प्रसादात. त्यानंतर प्रसाद आहे बरं का.
अगोदर सेवा आहे आणि मग प्रसाद आहे. न सेवा करता प्रसाद होत नाही बरं का, मिळत नाही. न काम करता पगार पाहिजे, अशक्य गोष्ट आहे. पगारी रजा शिल्लक असतील तर तो विषय वेगळा, पण न काम करता पगार पाहिजे, मिळत नाही. काम केलं पाहिजे, त्यानंतर पगार भेटेल. सेवा केली तरच प्रसाद आहे. आम्हाला प्रसाद अपेक्षित आहे पण सेवा नको आहे. आम्हाला प्रसाद अपेक्षित आहे, प्रसाद पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे, पण न काही करता ऐत. दुसरा एक शब्द सांगू, न कष्ट करता मिळालं पाहिजे. आता आमच्यासारखी युवा पिढी प्रयत्न करते, न काम करता पैसे भेटले पाहिजेत. शेअर मार्केट, न काम करता पैसे मिळवणं आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन चालतं त्यांचं, ते शेअर मार्केटमध्ये लावायचे काढायचे, लावायचे काढायचे, शेअर्स घ्यायचे विकायचे. हे जरी आम्हाला आयतं वाटत असेल तर तरी सुद्धा त्याला बुद्धीचा वापर करावा लागतो. शारीरिक नसे नाका पण बौद्धिक कष्ट आहे. पैसे कोणत्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करावे, किती करावे, कोणत्या वेळेला घ्यावे, रोज बघावं लागतं. कमी जास्त होतो का? तुम्ही म्हणाल महाराज एवढं डिटेल्स कसं सांगताय, तुम्ही खेळताय काय? नाही बरं का, बघतोय म्हणून सांग. तुम्ही म्हणशाल नाही तर महाराज तुमची काही इन्व्हेस्टमेंट आहे का? नाही बरं का. कारण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये एक, क्षमा मागून धाडसानं थोडस बोलतो, बीपीची गोळी चालू होण्यासारखं आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाला परवडण्यासारखं नाही, असा विषय येतो. पण तिथेही बौद्धिक कष्ट आहे, दिसून येत नाही. पण आज पद्धत झाली, कमी वेळेमध्ये कमी कष्टात जास्त पैसे मिळवायचे. आताची पद्धत आहे तरुण पिढीची. सगळ्याच गोष्टी शक्य होत नाहीत, कुठंतरी कष्ट करावं लागतं, कुठंतरी प्रयत्न करावे लागतात आणि मग त्यानंतर ते प्राप्त होत असतं. मुद्दा इतकाच आहे, न सेवा करता काही प्राप्त होत नाही. सेवा घडली, सेवा फलद्रूप झाली, मग प्रसाद आहे. तोपर्यंत नाही, फलोन्मुख झाली पाहिजे. आणि ती फलोन्मुख होण्यासाठी त्या पद्धतीची सेवा घडली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा भाग आहे साधकाच्या जीवनातला, सेवाभाव महत्वाचा आहे. विद्यार्थी दशेत श्री गुरूंची सेवा घडली पाहिजे. श्री गुरु प्रसन्न झाले, मग शास्त्र चिंतन सुरुवात होतं साधकाच्या ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये. आणि मग वेदांत शास्त्राच्या एक एक सिद्धांताची उकल होते. ज्या वेळेला वेदांत शास्त्राच्या एक एक सिद्धांताची उकल होऊन ते शास्त्राच्या सिद्धांताची उकल होऊन ते शास्त्र सिद्धांत आपल्या मनी मानसी बुद्धीच्या ठिकाणी वृंदीगत होतात, त्यावेळेला जाणायचं की आता शास्त्राचा प्रसाद व्हायला सुरुवात झालेला आहे. आगवीच शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचुनी न होती स्वतंत्र आत्मबोधी. ज्ञानोबा सुंदर बोलतात बरं का. आणि मग शास्त्राचा ते ब्रह्म तू आहेस दृढ अपरोक्ष साक्षात्कार. मग समजावं श्री ईश्वराची कृपा झालेली आहे, श्री गुरु संतांची कृपा झालेली आहे, शास्त्र कृपा झालेली आहे आणि आत्मकृपा होऊन मी बोधाला प्राप्त झालेला आहे. त्यानंतर बरं का, इथेही तेच सांगायचं आहे भगवंताला, अर्जुना सर्व भावानं परब्रह्म परमात्म्याला शरण जा, अहंकार निवृत्त पूर्वक कायेनं वाचेनं मनानं तुला त्याची सेवा कर, आणि मग तत्प्रसादात त्याचा
प्रसाद होईल. प्रसाद होईल, त्याची कृपा होईल बरं का. आणि मग प्रसाद झाल्यानंतर 2 मुद्द्याचा विचार सांगितला. पराम शांतीम एक आणि स्थानम प्राप्यसी शाश्वतम 2. सेवा घडली, सेवा फलोन्मुख झाली, प्रसाद परमात्म्याचा आणि भगवान परब्रह्म परमात्म्याच्या नंतर प्रसादानंतर सर्वश्रेष्ठ शांती जी आहे पराम शांती, तुला सर्वश्रेष्ठ शांती प्राप्त होईल. आता ही शांती काय मिळवायची आहे? आमचं जीवन अशांत आहे म्हणून बरं का. खूप कंटाळा आला असला की आपल्या तोंडातून एक शब्द निघतो की मला जरा शांत बसू द्या. कोण जर त्रास देत असेल तर जरा मला शांत बसू द्या. जावा बरं सगळे बाहेर, मला जरा शांत बसू द्या. आम्हाला प्रिय काय आहे? शांती प्रिय आहे बरं का. शांती हे आपलं स्वरूपच आहे. असं अशांत जीवन कोणाला नको आहे. प्रयत्न चाललेले ते शांती प्राप्त करण्यासाठी. एक माणूस माझ्यासारखा होता, 35-40 वर्षाचा, तळ्याच्या काठावर आंब्याचं झाड होतं, शांत बसला होता. 35-40 वर्षाचा युवक शांत बसलेला होता. बाजूला एक माणूस त्याच तळ्यावर गळ टाकून मासे पकडत होता. मग आता रिकाम बसल्यानंतर रिकाम्या बुद्धीला खांब फार बरं का. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग आणि धरू जाता संग तवतव होय बाधक, असं महाराज म्हणतात. बुद्धी चंचल आहे, स्थिर राहत नाही. त्याने विचारलं, म्हणजे बराच उशीर तू इथं बसून राहिलास, काय करतोस रे? काही नाही म्हटलं, असा निवांत आहे, शांत आहे, काही करत नाही. काहीतरी कामधंदा? काही नाही करत म्हटलं. 2 टाइम खातो, येऊन इथं झाडाखाली शांत बसतो. काहीतरी काम कर, 4 पैसे मिळतील. तरुण आहेस, पैसे मिळवायचं वय आहे, प्रॉपर्टी मिळव, घर घे, शेती घे, घर बांध, बंगला बांध, एखादी 2 व्हीलर 4 व्हीलर काहीतरी कर. मग त्याने विचारलं, हे केल्यानंतर? काम कर, पैसे मिळतील. मग सगळी गोष्ट निर्माण तुला मिळतील. बरं, ते मिळाल्यानंतर ते नाही, भरपूर पैसा मिळव, चांगली गाडी घे, मोठा बंगला बांध मुरगुड गावामध्ये, 60, 70, 80 लाख रुपयाचा, 1.25 कोटी रुपयाचा, 1.5 कोटी रुपयाचा, 22 लाख रुपयाची गाडी घे, 5, 25, 50 लाख रुपये बॅलन्स कर. मुरगुड पासून निडुरीपर्यंत रोडवरची जमीन घे, 1-2 पेट्रोल पंप घाल, काहीतरी असं भरपूर कर आणि मस्त मजेत सुखानं, समाधानानं आणि शांतीप्रिय जीवन जग. मग हे केल्यानंतर काय होईल? तुला हे सगळं मिळेल, सुख मिळेल, समाधान मिळेल आणि महत्वाचं म्हणजे तुला शांती प्राप्त होईल. त्यानं लगेच उत्तर दिलं एका क्षणात, हे एवढं करून मला समाधान, सुख आणि शांती मिळणार आहे का? एवढं सगळं केल्यानंतर काम करायचं, पैसा मिळवायचा, शेती, बंगला, गाडी सगळं केल्यानंतर आता न करताही मला ते प्राप्त आहे ना, मग करायची गरज काय आहे?
2 टाइम येथेच जेवायला मिळते, कोणाचं देणं नाही, कोणाचं घेणं नाही, कोण काम कर म्हणत नाही, मनात आलं तर करतो, नाहीतर निवांत हित येऊन झाडाखाली दिवसभर बसून राहतो, कोणाशी बोलत नाही, कोणाशी काही करत नाही. एवढं सगळं करून मग मला जी शांती मिळणार, ती शांती आता मला मिळालेलीच आहे ना, मी निवांतच आहे, मग एवढं व्याप करण्याची गरजच काय आहे? प्रसंग का सांगितला, मुद्दा का सांगायचा आहे मला, की प्रत्येकाला जीवनात शांती पाहिजे आहे. आणि आत्ताच्या स्थितीला विचार केला तर आपलं जीवन अशांत स्वरूपाचं आहे. का अशांत स्वरूपाचं आहे? आमचे प्रयत्न चाललेले आहेत परिपूर्ण शांती मिळवण्यासाठी, पण परिपूर्ण शांती मिळवण्याचे प्रयत्न ज्या ठिकाणी चाललेले आहेत ते प्रयत्न मात्र चुकीच्या ठिकाणी चाललेले आहेत. म्हणजे आम्ही शांती कुठं ओळखतोय? संसाराच्या ठिकाणी, प्रपंचाच्या ठिकाणी. पण परिपूर्ण शांती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ही प्रपंच आणि संसाराच्या ठिकाणी नाही. ती परिपूर्ण शांती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ते फक्त परमार्थिक जीवनात आहे. आणि आमचं कसं आहे, आम्ही पारमार्थिक जीवनापासून थोडस बाजूला चाललोय. आणि पारमार्थिक जीवनापासून बाजूला गेल्यामुळे आमच्या जीवनात शांती नाही. निवृत्तीनाथ महाराजांच्या पासून आदिमाया, आदिशक्ती, मुक्ताई ह्या 4 भावंडांच्या जीवनचरित्राचा विचार केल्यानंतर यातलं काय प्राप्त आहे? प्रापंचिक व्यावहारिक गोष्टीतलं काय प्राप्त आहे त्यांच्याकडे? काहीच नाही. पण शांतीची पैशांती निवृत्ती दातारो. सर्वश्रेष्ठ शांती मात्र त्यांच्या जीवनात प्राप्त झालेली आहे. याचाच अर्थ असा होतो की आम्ही शांती मिळवण्यासाठी ज्याच्यामध्ये प्रयत्न करतोय ते प्रयत्न चुकीचे आहेत, किंबहुना चुकीच्या ठिकाणी आहेत. संतांनी सांगितलं, तुला जर तुझ्या जीवनात परिपूर्ण शांती मिळवायची आहे ना, तर तुला भगवत सेवाच केली पाहिजे. आणि भगवत सेवा केल्यानंतर त्या भगवंताचा प्रसाद होईल. आणि देवाचा प्रसाद झाला तरच, चक्रांती बोलतोय बरं का, तरच जीवनात शांती प्राप्त होते. पूर्णतः जीवन शांतिमय होतं. एकदाही नाथबाबांची शांती ढळली नाही, संयम ढळला नाही, पूर्ण शांत जीवन होतं. म्हणून तर 36 वर्षे देव पाणी भरत होता. प्रसंग तुम्हाला माहिती आहे बाबांच्या जीवनातला, नाथबाबांच्या. घागरीनं पाणी भरत होता, गंध उगाळून देत होता, देवपूजेचं साहित्य आणून देत होता. कधीच नाथबाबांची शांती ढळली नाही. तात्पर्य, साधू संतांना त्यांच्या अवतारात जी परम शांती प्राप्त झाली, ती जर तुम्हाला आम्हाला आमच्या जीवनात प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवत कृपेचा प्रसाद पाहिजे बरं का. भगवत कृपेचा प्रसाद झाल्यानंतरच संत कृपेचा प्रसाद होतो. संत कृपेचा प्रसाद झाल्यानंतर शास्त्र कृपेचा प्रसाद होतो. आणि मग जीवनाची परिपूर्णता प्राप्त होते. श्लोकाचा उत्तरार्धातला शेवटचा मुद्दा कोणता? स्थानम प्राप्यसी शाश्वतम. आणि मग तदनंतर नित्य अशा स्थानाची प्राप्ती होते. नित्य स्थान, स्थान म्हणजे ठिकाण, किंबहुना पद. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते.
सायुज्य मोक्षाची प्राप्ती होते, कैवल्याची प्राप्ती होते. आता ती प्राप्ती एकदा झाल्यानंतर पुन्हा आता काही प्राप्तव्य, त्याच्यानंतर काही मिळवायचंच नाही. प्राप्तव्य प्राप्त करणे, मिळवणं. कैवल्य एकदा प्राप्त झालं, मोक्ष एकदा प्राप्त झाला, सायुज्य मोक्ष प्राप्त झाला, आता पुन्हा साधकाच्या जीवनात काही प्राप्तव्य नाही. सर्वश्रेष्ठ स्थान आहे, पद आहे ते ब्रह्मप्राप्ती. आणि त्याच्यासाठी हा साधनेचा एवढा सगळा खटाटोप आहे. आमचे तुमचे प्रयत्न जे चाललेले आहेत ते सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. आज सत्तेसाठी आणि पदासाठी लोक काय काय करतात. व्यवहारातलं अजून समजावून सांगू का? व्यवहारातलं पद स्थान असं आहे आणि पारमार्थिक जीवनातलं पद स्थान असं आहे. दोन मुद्दे सांगतो आणि सेवा समर्पित करतो 2 मिनिटात. ग्रामपंचायतीमध्ये इलेक्शन लागतं, सरपंच पद किती असतं? 1 असतं. एका पदासाठी अनेक उमेदवार राहतात. इलेक्शन सुरुवात झालं ते इलेक्शन मतदान होऊन निकाल येईपर्यंत सगळं गाव वेडं जावतं, होतं का नाही? सरपंच पद किती आहे? सगळं गाव वेडं होतं. ज्याचं जसं आरक्षण असेल तसं, आता बाकीचा विचार करत नाही मी. मग सगळं झाल्यानंतर सरपंच किती होता? तो एकच होतो. उमेदवार 50 राहिले तर एकच सरपंच होतो. एका सरपंच पदासाठी गाव प्रयत्न करतो. गावभर सगळा गोंधळ चालू असतो की नाही? अनुभव आहे आपल्याला. एक सरपंच होतो 1 महिना प्रयत्न केल्यानंतर. सगळं गाव प्रयत्न करतो, याला सरपंच करायचं, त्याला सरपंच करायचं, तो व्हायला पाहिजे, मी व्हायला पाहिजे, हा झाला पाहिजे, आमचा तो पाहुणा आहे, आमचे दाजी आहेत, आमचे मेवणे आहेत, आमचे वडील आहेत, आमचे आजोबा आहेत, झालं पाहिजे, आमच्या घरात राहिलं पाहिजे. सगळ्याचे प्रयत्न चालू होतात. मिळतंय एखाद्याला. हे व्यवहारातलं पद आणि स्थान आहे. अध्यात्मातलं स्थान मात्र कसं आहे माहितीये का? अध्यात्मिक क्षेत्रातलं ब्रह्मपदाचं स्थान जो प्रयत्न करेल त्याला आहे. जो प्रयत्न करेल तिथं मात्र उमेदवारीचा अर्ज भरणाऱ्यापैकी एकाला आहे व्यवहारात, बर का? तिथं मात्र जो अर्ज भरेल त्याला आहे. पण त्यानं नुसतं अर्ज भरून चालणार नाही, बर का? पुढं प्रचार आणि प्रसार केला म्हणजे त्याने प्रयत्न केलं पाहिजे. मग तुम्ही अर्ज कधी भरले? ज्या दिवशी गळ्यात पवित्र तुळशीची माळ आणि भगवान परब्रह्म परमात्म्याचं रामकृष्ण हरी मंत्राची दीक्षा घेतली त्या दिवशीच तुम्ही अर्ज भरले. आता फक्त पुन्हा काय करायचं? पुन्हा प्रयत्न करायचे. प्रयत्नांची पराकाष्ठा इतकी करायची की देवाची इच्छा नसताना सुद्धा ते तुम्हाला प्राप्त झालंच पाहिजे. नुसतं झालं नाही पाहिजे, होतच. हे अध्यात्मातलं स्थान आहे, बरं का? हे अध्यात्माचं वैशिष्ट्य आहे. हे पारमार्थिक जीवनाचं वैशिष्ट्य आहे, किंबहुना हे वैभव आहे. व्यवहारातलं पद स्थान एकाला मिळतं, पण अध्यात्मातलं पद आणि स्थान जे सर्वश्रेष्ठ स्थान आहे, जो प्रयत्नांची पराकाष्ठा करेल त्या प्रत्येकाला ते मिळतं. आता ते करावं की नाही तो त्याचा प्रश्न आहे, बरं का? कितपत करता येतो. अध्यात्मशास्त्राचं वैशिष्ट्य, पारमार्थिक जीवनाचं ते वैभव आहे. आणि म्हणून श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये परमात्मा अर्जुनाला सांगतात की बाबा रे अर्जुना, तुला त्या सर्वश्रेष्ठ स्थानाची प्राप्ती होईल. स्थानम प्राप्यसी शाश्वतम. मग ते सर्वश्रेष्ठ स्थान कोणतं आहे? ब्रह्मपद आहे. मग ते ब्रह्मपद कसं आहे? शाश्वतम, नित्य आहे, नेहमी आहे. शाश्वत कशाला म्हणतात? जे नेहमी असतं. म्हणून शास्त्रकाराने त्या ब्रह्माचं लक्षण करत असताना त्रिकाला बाधित्वम सत्यत्वम असं लक्षण केलं. तिन्ही कालात जे अबाधित आहे ते सत्य आहे आणि ते सत्य एकच आहे. त्याचं नाव ब्रह्म, त्याचं नाव परमात्मा.
आणि ते ब्रह्मपद प्राप्त होण्यासाठी एवढे सगळा साधनेचा खटाटोप आहे. म्हणून भगवान परब्रह्म परमात्मा अर्जुनाला म्हणतात, त्या देवाला शरण जा, सर्व भावेने शरण जा, त्याचा प्रसाद होईल आणि मग सर्वश्रेष्ठ शांती तुझ्या जीवनात प्राप्त होईल. आणि जे नित्य आणि सर्वश्रेष्ठ स्थान आहे, जे शाश्वत आहे, असं ब्रह्मपद तुला तुझ्या जीवनात प्राप्त होईल आणि मनुष्य जन्माची सार्थकता तुला लाभेल. अशा पद्धतीचा विचार परब्रह्म परमात्मा प्रस्तुतच्या श्लोकामध्ये करतात. यथामती श्री गुरु वक्तीबाबांच्या कृपाशीर्वादाने श्लोकाचं काहीच चिंतन आपल्या समोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चिंतन करत असताना काही चुकलं असेल तर तो व्यक्तिगत माझ्या बुद्धीचा दोष आहे. याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो. झालेली सेवा ही अखिल कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या चरणावर, ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणावर, आदी सर्व संत मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, इथं उपस्थित श्रोते सज्जन मंडळी, मातृवर्ग, पितृवर्ग, आपल्या सर्वांच्या चरणावर हे सेवेचं पुष्प अर्पण करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. तरी नुन्ने ते पुरते अधिक ते सरते, करून घ्यावे हे तुमते विनवितो असे. पुंडलिक वरदारी विठ्ठल.